भोई समाज महासंघच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा कुसुम सभागृहात थाटामाटात सत्कार। भोई समाज महासंघच्या वतीने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा येथील कुसुम सभागृहात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला। या सोहळ्याला जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि गावातून विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष राजूअण्णा मामुलवार यांनी समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी असेच उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही दिली। तसेच त्यांनी समाज एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत सर्व उपस्थितांचे आभार मानले। प्रमुख मान्यवरांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन। या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यशाचे मंत्र देत मोलाचे मार्गदर्शन केले। डॉक्टर मिलिंदजी भोई, पुणे, तुम्ही निवडलेले क्षेत्र कोणतेही असो, त्यात अव्वल क्रमांकाचे नाव कमवा। मेहनतीला कोणताही पर्याय नाही। प्राध्यापक महेंद्रजी खेडकर, संस्थापक अध्यक्ष, विपुल फाउंडेशन। बेरोजगारांना रोजगार देऊन स्वावलंबी बनवणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे। श्री गोपाळ धारपवार, मुख्य निरीक्षक, अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंच, कोकण विभाग। विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराकडेही लक्ष केंद्रित करावे। सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंच कटिबद्ध आहे। प्राध्यापक डॉक्टर अर्जुनजी भोई, मुंबई। आईवडिलांच्या कष्टाची नेहमी जाणीव ठेवा। आपल्या बुद्धीच्या आणि कष्टाच्या जोरावर स्वतःचे व समाजाचे नाव उज्ज्वल करा। डॉक्टर अनिल गुंजाळ, कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिक मेहनत करा आणि यशस्वी व्हा। समाधानी जीवन जगणे हेच खरे सुख आहे। प्राध्यापक अर्चिता मडके, पुणे, त्यांनी भोई समाज महासंघाच्या या कौतुकास्पद उपक्रमाची प्रशंसा करत सर्व आयोजकांचे आभार मानले। विशेष उपस्थिती आणि शुभेच्छा संदेश। या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी देखील विशेष हजेरी लावली। खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आणि भोई समाजाच्या विविध प्रश्नांसाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले। आनंदराव बोंढारकर पाटील यांनी अधिवेशनाचा व्यस्त वेळ सांभाळून कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थिती लावली। भोई समाज नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे, त्यामुळे समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी पूर्णपणे बांधील आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला। उत्कृष्ट सूत्रसंचालन आणि यशस्वी सांगता। या संपूर्ण सोहळ्याचे नेटके आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापक गंगाधर दुबाकलोड सर, भोई सगरोळीकर यांनी केले। त्यांच्या भारदस्त आणि प्रभावी निवेदनाची उपस्थित सर्वांनीच मनभरून प्रशंसा केली। मान्यवरांच्या या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह पाहायला मिळाला। भविष्यात कठोर अभ्यास करून मोठ्या पदांवर पोहोचू, असा दृढ विश्वास प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। हा सोहळा सर्व समाजबांधव, महिला मंडळ आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या विशेष सहकार्याने अत्यंत यशस्वीरित्या पार पडला। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।